हां लिसन टू मी. तर विद्यार्थी मित्रांनो, so today we are going to learn the unit force and type of force. The force means this is called ball. We can apply on object to move itself. Does not itself object, we can apply force and object to the displacement. म्हणजे एखाद्या गोष्टीची जागा बदल करणे, एखाद्या वस्तूची एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवणे, दिस इज कॉल्ड बल. किंवा म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बल असं म्हणतो. द ऑब्जेक्ट चेंज इज पोझिशन. द ऑब्जेक्ट इज ओन itself own position does not. This is the force. Force is required move other things. The things move other place. This is called force. Force is necessary for the change of object. Force is necessary for the change an object to displacement. So we can taking a past. We can eating a different type of vegetables. We can lifting. We can pushing. We can catching. We can moving object. This is called we can apply force. म्हणजे तुम्ही देणे, फेकणे, झेलणे, एखादी गोष्ट कापणे. We can cutting vegetable. We can apply force. This is called force. म्हणजे आपण एखादी गोष्ट काय करतो, कापतो, कट करतो. म्हणजे त्या गोष्टीवर आपण काय करतो, बल अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करतो. म्हणून त्याला आपल्या विज्ञान भाषेमध्ये काय म्हटलेलं आहे, बल म्हटलेलं आहे. काय म्हटलं त्याला, बल. सो द टाइप ऑफ फोर्स काय आहे, टाइप ऑफ फोर्स. टाइप्स ऑफ फोर्स म्हणजे त्याचे प्रकार कोणते, बलाचे प्रकार कोणते. The first one is the muscular force. Muscular means muscles. We can take a table. And change this place. या टेबलची आपण बाजू बदलली. मी जर त्या टेबलवर नुसता हात लावला, does not change its position. हे टेबल आपली बाजू बदलणार नाही, परंतु we can apply force. I can apply force on the tables and change it place. म्हणजे मी या टेबलावर माझा फोर्स अप्लाय केलं आणि टेबलची जागा बदलली. दिस इज कॉल्ड फोर्स. व्हॉट इज मीन ऑफ फोर्स? दिस इज अ मस्क्युलर फोर्स. कोणता फोर्स आहे ते? म्हणजे ज्या माझ्या स्नायूद्वारे ज्या फोर्सचा मी वापर करून, ज्या माझ्या स्नायूच्या बलाचा वापर करून मी काय केलं, एखाद्या गोष्टीची जागा बदलली. म्हणजे काय झालं ते मस्क्युलर फोर्स मध्ये त्याला. द मूव्हिंग बॉल्स, वी कॅन किकिंग बॉल किक केला असा. वी कॅन टेक अ बॅट अँड हिटिंग टू द बॉल्स. म्हणजे जर एखाद्या बॉलला तुम्ही काय केलं, हिट केलं, त्या मूव्हिंग ऑब्जेक्टला तुम्ही बॅट वापरून असं हिट केलं, म्हणजे त्या बॉलचं काय केलं, चेंज डायरेक्शन्स टू द बॉल्स. त्या बॉलचा आपण डायरेक्शन चेंज केलं. वी कॅन कॅचिंग बॉल्स. असं करतो आपण. त्या कॅच करतो, ऍक्शन करतो. म्हणजे कॅच म्हणजे त्या मूव्हिंग तेवढ्या फास्ट केलेल्या बॉलला आपण कॅच घेतल्या काय ते बॉल जागेवर थांबतो. दिस इज अ टेकिंग अ प्लेस, चेंजिंग प्लेस. त्याचा आपण बदल करू लागतो. त्याला काय म्हणतो आपण, मस्क्युलर फोर्स. then second one is the mechanical force. The mechanical force means we can use the apply force to the machine. एखादा फोर्स आपण एखाद्या मशीनच्या द्वारे करून घेत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, यांत्रिक बल, मेकॅनिकल फोर्स. टू राइड द मोटरसाइकल, we can not working in the on the motorcycle. This is to be running the motorcycle in our machine.
ती त्याच्या मशीनद्वारे चालत असते, म्हणून त्याला मेकॅनिकल फोर्स म्हणजे अप्लाय फोर्स मीन्स ऑफ द मशीन्स, दिस इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. द मेकॅनिकल फोर्स फर्स्ट one example of the mixer, then water pump, electric pump, deep 100 meters deep water to taking in this through the pump, and the pump is to be connection water in the tanks. There are many types of mechanical force in our life. We can use the mechanical force in our day-to-day life. First one is a tractor, bus. There are many type of machine we can use the work, and this is called mechanical force, means yantric bal. Then second is gravitational force. The gravitational force available only one in the earth, only one in the earth. The earth to attracts different type of things towards. जी गोष्ट पृथ्वी मध्ये हे बल असते आणि ते सगळं पृथ्वी गाडीचे सगळे बल आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेते, ते अट्रॅक्शन करण्याच्या शक्तीलाच काय म्हटले जाते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओनली वन अवेलेबल इन द अर्थ. द फोर्स अप्लाय ऑफ द अर्थ पुल ऑब्जेक्ट टुवर्ड्स, जे स्वतःकडे आकर्षित करून घेते. फॉर एक्झाम्पल द थ्रोइंग अ बॉल अप, जर आपण एखादा बॉल वर फेकला, ते बॉल जमिनीकडे येताना त्याचा येण्याच्या दिशेला स्पीड काय होतो? वाढत जातो. म्हणजेच ती गोष्ट त्याच्याकडे आकर्षित करून घेण्याची क्षमता असते, त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. देन आहे मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स अवेलेबल इन द मॅग्नेट. मॅग्नेट मीन्स दिस इज टू बी स्टोन. मॅग्नेट काय एक प्रकारचा स्टोन आहे. इन दिस स्टोन द फोर्स टू ऑल मॅग्नेटिक ऑब्जेक्ट टू अट्रॅक्ट टू टुवर्ड्स. तो ऑब्जेक्ट आपल्याकडे टुवर्ड्स करतो. त्याच्यामध्ये कोणते ऑब्जेक्ट ओढतो का रे? हा टेबल आहे. मॅग्नेट अप्लाय होते का याच्यावर? नाही. तो द मॅग्नेट अप्लाय मॅग्नेटिक मटेरियल. The magnet apply force to the magnetic material. म्हणजे त्या मॅग्नेटिक मटेरियलच्याच वस्तूकडे काय करते? मॅग्नेट अप्लाय करते आणि ते ओढते. त्याला आपण मॅग्नेटिक मटेरियल असं म्हणतात जाते. आणि ते कोणते मॅग्नेटिक मटेरियल आहे? आयरन, डिफरंट टाइप ऑफ थिंग्स. देन सेकंड वन आहे इलेक्ट्रो फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स मीन्स घर्षण बल. We can ride in the bicycle. We can ride in the bicycle and stop speeding. किती स्पीड मध्ये असेल तरी तुम्ही जागेवर थांबता, कारण त्या चाकाला एक रबर असं काय म्हणजे घर्षण करते आणि तुमचा तो काय करते? किती स्पीड ने असलेला चक्का जागेवर थांबते ब्रेक दाबल्या, कारण त्या चक्क्याला दोन्हीकडून असं काय होते? त्या रबराचं घर्षण होते आणि घर्षण झाल्यामुळे ते रबर त्या चक्क्याला आपल्याला थांबवते. त्याला आपण काय म्हणतो? फ्रिक्शनल फोर्स. आणि सेकंड वन इज लास्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोणता आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक डूइंग मटेरियल लाइक टू बी रबर, प्लास्टिक आणि फ्रॅक्शन्स टू बी रब इन आवर ड्राय हेयर्स and to the taking a different type of papers. We can attract the slate and pen plastic materials. This is called सरांचं होते ना आता, सरांचं होते ना, हे लाल बटन दाबा. This is called electrostatic force. So all the students to understand it my point? Yes sir. Understand? Yes So, sir. आपण आज हा धडा पाहिला. बल आणि बलाचे प्रकार यातील हा विषय तुम्हाला समजला असेल तर आपला व्हिडिओ पहा. आपला व्हिडिओ पहा, त्याच्या गोष्टी समजून घ्या. आपल्या व्हिडिओला काय करा? लाईक, शेअर करा आणि त्याला सबस्क्राइब करा. ठीक आहे.